आजच्या दिवसासाठी जर पाहिलं तर नामवंत संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, नामवंत खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील आणि 34व्या पर्वामध्ये ही मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, वैभवशाली परंपरा असणारी स्पर्धा आता जाताना आपल्याला पाहायला मिळते। आजच्या दिवसात जर पाहिलं तर तिरुपती सावर्डे, त्याचबरोबर जर पाहिलं तर टीचर्स वॉरियर्स रत्नागिरी हे दोन संघ खेळताना पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळतील। त्यानंतर सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान आणि त्याचबरोबरीने TCC कुचांबे यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळणार। तर या सगळ्या टीम आज खेळताना पाहायला मिळतील। पहिला दिवस जर पाहिला तर वैष्णव 11 चेंबूर या संघाने बाजी मारली, अंतिम 4 मध्ये दाखल झालेले आहेत। कालच्या दिवसात देखील जर पाहिलं तर सिद्धेश ब्रीद यांचा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाला। अंतिम पहिल्या मॅचमधील पराभवानंतर सुद्धा मात्र हा संघ क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि दोन संघ मात्र अंतिम 4 साठी पात्र झालेले आहेत। आणि आता आजच्या दिवसातून संघ कोणता पात्र होणार यासाठी तिरुपती सावर्डे हा महाराष्ट्रातील नामवंत संघ, टीचर्स वॉरियर्स रत्नागिरी हाही एक दर्जेदार संघ आहे, सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान म्हणजे आजही सिद्धेश ब्रीद यांचा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे आणि TCC कुचांबे हा संघ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। म्हणजे आजही दर्जेदार क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यामुळे क्रिकेट रसिक हो, सज्ज व्हा क्रिकेटच्या या खमंग मेजवानीचा आनंद आस्वाद घेण्यासाठी। चलो सावर्डे सह्याद्री शिक्षण संस्थेचं हे प्रांगण आणि गेली 34 वर्ष याच मैदानामध्ये क्रिकेट फुलतंय, क्रिकेट खुलतंय आणि हे दर्जेदार क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षकही आवर्जून या ठिकाणी येतात। अगदी महामार्गावरून जाणाऱ्या गाड्या सुद्धा काही काळासाठी थांबतात आणि इकडे काय चाललंय, कोणती स्पर्धा आहे ते पाहण्यासाठी जाणारे येणारे सुद्धा या स्पर्धेकडे लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळत असतात। आणि आजही मात्र यावर्षी जर पाहिलं तर लीग पद्धतीचा फॉर्मॅट पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय, परंतु बदलाला प्रेक्षकांनीही स्वीकारलं आणि आयोजन कमिटीने काळानुरूप जो क्रिकेट बदलत चाललाय तो बदल या ठिकाणी स्वीकारलेला पाहायला मिळाला। महाराष्ट्रातील एक नामवंत ट्रॉफी म्हणून या ट्रॉफीची ओळख आहे। आयोजन कमिटी देखील जर पाहिलं तर तेवढीच बलाढ्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि आज पहिल्या मॅचची उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे की आज पहिली मॅच किती वाजता सुरू होणार, कारण गेल्या काही दिवसात जर पाहिलं तर क्रिकेटचं स्वरूप बदललेली आहेत। T20 क्रिकेटचं आगमन झालं। आपण भारताने 2007 साली T20चा विश्वचषक जिंकला, 2008 ला IPL आलं आणि IPL आल्यानंतर खऱ्या अर्थाने धन्यवाद चंदूजी। आणि आता मॅचला सुरुवात आपण करणार आहोत। चला दोन्ही टीमचे 12 मॅन अद्याप आमच्या समालोचन कक्षामध्ये पोहोचलेले नाहीयेत। पुन्हा एकदा मी विनंती करीन दोन्ही टीमचे 12 मॅन पाठवा। तर तिरुपती सावर्डेचे 12 मॅन इथे सध्या पोहोचलेत। टीचर्स वॉरियर्स तर ऑल सेट आणि काही क्षणांमध्ये मॅचला होईल सुरुवात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। राजाधिराज गणराजाला वंदन करून आता मॅचच्या दिशेने जाऊया। आज तिसरी रात्र उत्तम दर्जाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल। पंचांच्या भूमिकेत मेघेशजी मोंडकर आणि त्याचबरोबर राजजी पात्रे। अंपायर सिग्नल येतोय आता लेट्स प्लेचा आणि मॅचला सुरुवात होते। एक बिग बॅटल मॅच। टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तिरुपती सावर्डेकडून।
स्ट्रायकिंग एंडला अमित, नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव. तर पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर घेऊन येत असताना कॉम्बॉक्स एंड कडून राज सिंग. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. डावखुरी हाताचा गोलंदाज टप्प्यापर्यंत बॉल थोडासा बाहेर चालला, हलक्या हाताने बॉलला फक्त गाईड केलंय. पहिल्या बॉलवर सिंगल प्राप्त करत असताना स्ट्रायकिंग एंडला खेळतोय अमित. या सिंगलने धावसंख्येचा श्रीगणेशा. एक मोठी मॅच तिरुपती सावडी विरुद्ध टीचर्स वॉरियर्स रत्नागिरी. दोन्ही टीमकडे चांगले खेळाडू, त्यामुळे हा सामना नक्कीच चांगलं मनोरंजन करेल अशी अपेक्षा. आणि पहिल्या बॉलवर सिंगल प्राप्त केल्यानंतर आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय फलंदाज वैभव. हा देखील एक चांगला फलंदाज. राज तयार. टप्प्यापर्यंत थोडासा बाउन्स, त्यानंतर चांगला कट होतोय. लेफ्ट हँडर गोलंदाज आपण पाहतोय. लेफ्ट हँडर सीमर सध्या राज. या बॉलवर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होता, लगेचच विकेट किपरच्या हातात. एसटीच्या मागे टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव, या सावर्डी नगरीचा सुपरस्टार प्रथमेश पवार अर्थातच नानाला आपण पाहतोय. राज तयार. पुन्हा एकदा चांगला लेग कटर थोडासा बाहेर ठेवलाय. बदल आदित्य तपासणी केली जाते फलंदाजाची. थोडासा बाहेर आला खेळण्यासाठी, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाही. लगातारचा हा तिसरा चेंडू. आपण जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर सिंगल आली, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव. चांगली लाईन सध्या पाहायला मिळते. राज पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला संपर्क होत नाहीये. त्यानंतर एक धाव निश्चितच पूर्ण होते. एका धाबीने धाव फलक पुढे जाईल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 2. पंचांचा लेग बायचा इशारा. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी करत असताना एक यंगस्टर राज सिंग तिरुपती सावडेसाठी सध्या प्रमुख गोलंदाजाच्या भूमिकेत. पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, चांगला झेल इथे टिपला आणि फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय टीमला. आशिष. तर पहिला धक्का सध्या धावसंख्या स्कोर कार्डवर 2-2 चांगली गोलंदाजी ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि चांगला झेल तिथे टिपलाय. खूप चांगली गोलंदाजी. पहा, कोणतीही संधी नाही दिली आहे. पॉवर प्लेमध्ये धावा एका बाजूला करायच्यात, परंतु खूप चांगली गोलंदाजी. राजसिंग मुंबईच्या गोरेगाव परिसरातील गोलंदाज आहे आणि ज्या पद्धतीने पहिलं षटक त्यांच्या हातात दिलं आहे, त्यांनी सिद्ध केलं की माझ्या हातात हे पहिलं षटक का दिलं आहे. कोणतीही संधी आत्तापर्यंत तरी दिली नाही आहे, परंतु दोन्ही संघांना प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा तयार. यावेळी लोअर फुल टॉस होता. कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न, कव्हरला क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिटसाठी प्रयत्न, परंतु सुरक्षित राहील फलंदाज. एक चिकी सिंगल इथे पूर्ण करत असताना हलक्या हाताने कव्हर्सला दिशा दिली. शेवटच्या बॉलवर सिंगल आणि या सिंगल सहित ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त होत असताना टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 3 धावा 1 गडी बाद. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहा, पहिल्या षटकात जर पाहिलं तर 3 धावा, परंतु काल एक मॅच अशी पाहायला मिळाली होती. पहिल्या षटकात 2 धावा आणि त्यानंतर मोठी धावा उभारली गेली होती. म्हणजे 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला ते कमबॅक करण्याची संधी मिळते. चढ उतार खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात आणि आता क्रिकेटला मात्र आता सुरुवात झाली. आमचे सगळे व्यासपीठावरील मान्यवर देखील या मॅचेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले खूप महत्वाचा राहील. पहिली 2 षटकं खूप महत्वाची राहतील. पहिल्या षटकात फक्त धावा खर्च केले 3. राजने चांगली गोलंदाजी केली, 1 गडी बाद केलाय. ही चांगली सुरुवात तिरुपती सावडेसाठी, परंतु दुसऱ्या बाजूला टीचर्स वॉरियर रत्नागिरी या संघाला धावा गरजेच्या असतील. दोन्ही संघामध्ये अनेक चांगले खेळाडू खेळत आहेत, त्यामुळे ही लढत नक्कीच रंगेल अशी अपेक्षा. मायबाप क्रीडा रसिक देखील आता मोठ्या संख्येने दाखल झालेत. हळूहळू मायबाप क्रीडा रसिकांची पावलं देखील या क्रीडांगणाच्या दिशेने. आणि रिप्लेमध्ये पहा कशा पद्धतीचा चेंडू, शेवटचा बॉल तिथे सिंगल प्राप्त केली. धावसंख्या 3, 1 गडी बाद. टीचर्स वॉरियर्स रत्नागिरी.
बांधकाम व्यावसायिक चिलवान सरांना देखील आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 34वा पर्व या स्पर्धेचं अविरत क्रिकेट आपण पाहतोय. सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचं एक क्रीडांगण या पर्वात देखील क्रिकेटच्या रंगांमध्ये रंगून निघालाय. याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा म्हणजेच दमदार आमदार शेखरजी निकम साहेब चषक 2024. तर दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल आणि आता दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना राजेश आणखीन एक यंगस्टर या टीम मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा स्कोर कार्डवर 1 गडी बाद. टीचर्स वॉरियर्स रत्नागिरी स्ट्रायकिंग इनला खेळत असताना फलंदाज राजेशच्या विरोधात तयार होईल आशिष. आशिषसाठी लो फुलटास होता. सरळ बॅटने केल्याचा प्रयत्न मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक मयूर वाघमारेंनी झेल घेतला आणि आता दुसरा धक्का बसतोय. फलंदाज बाद. सर्कलच्या आतमध्येच पकडले गेले. ज्यावेळेला गोलंदाज जर पाहिलं तर राजेश धोबी बांद्रा परिसरातील खेळाडू आहेत मुंबईच्या आणि या ठिकाणी त्यांच्याकडून बॉल खराब होता परंतु योग्य दिशा नव्हती त्यामुळे विकेट येताना पाहिलं म्हणजे मयूरने पकडली कॅच आणि आणखीन एक या ठिकाणी धक्का बसताना पाहिला मिळतोय. धावा झालेल्या आहेत एकंदरीत 3 आणि विकेट गेल्या आहेत त्या 2. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकात आणखीन एक मोठी विकेट मिळते. राजेश धोबी चांगली गोलंदाजी. हा बॉल लो फुलटॉस होता. ऑन साईडला मिड ऑनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा खेळ सध्या चालू आणि पॉवर प्ले भेदण्यासाठी प्रयत्नशील होता परंतु पकडला गेला. एक चांगला झेल मयूर वाघमारेच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज राहुल जोरे जो स्ट्रायकिंग एंडला हा देखील एक चांगला खेळाडू. राजेशच्या विरोधात पहिला बॉल फेस करेल. राजेश राईट मोर द विकेटने तयार. चांगला ड्राईव्ह कव्हर्स मध्ये बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. चांगला फटका. एक शैलीदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा इथे प्राप्त होती राहुलला. 2 धावांनी त्याने स्वतःचं खातं इथे उघडलंय. या 2 धावांनी धाव फलक पुढे चाललंय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 5 धावा 2 गडी बाद. आज तिसरी रात्र क्रिकेटचा रंगारंग सोहळा इथे रंगलाय आणि पहिल्या सामन्यात आपण पाहतोय राजेश पुन्हा एकदा तयार. यावेळी लो फुल टॉस पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये चांगला फटका. बॅक टू बॅक आणखीन एक दर्जेदार फटका येत असताना रन मिळतील 2. घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा तिथे प्राप्त होतात. ज्या ज्या तिकडे खेळला जातो फटका. या 2 धावांनी धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल सध्या धाव फलकावर 7 धावा 2 गडी बाद. राजेश पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक. एकच धाव इथे मिळते राहुलला. या सिंगलच्या जोरावर टीमची टोटल आता 8. पहिल्या डावाचा की टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सध्या दुसरं षटक पॉवर प्लेचर राजेश धोबी पुन्हा एकदा तयार होते. स्ट्रायकिंग एंडला राहुल साठी फुललींचा बॉल थोडासा बाहेर ठेवलाय. तिथून हलक्यात खेळाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतोय. तोपर्यंत सिंगल चिकी सिंगल इथे प्राप्त केली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली. टीमची टोटल आता 9. धावा गरजेच्या असतील. पॉवर प्ले मध्ये मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय. संधी दिली जात नाहीये परंतु प्रयत्न करावे लागतील. राहुलकडे ते सामर्थ्य. सध्या शांत फलंदाजी करत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने हा बॉल देखील चांगल्या लाईनवर होता. तिथून ऑन साईडला मनगडाच्या साईडने वळवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव इथे प्राप्त होते. राजेश धोबी चांगली गोलंदाजी. अतिशय उत्तम लाईन अचूक रिदम. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना हे षटक देखील संपुष्टात आलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेची 2 षटकं आणि या 2 षटकांमध्ये 3 गडी गमावलेत आणि धावा आल्यात फक्त 10.
विकेट या षटकात थांबवल्या थोड्या आणि त्या सुरुवातीला विकेट आल्यानंतर त्यानंतर थोडंसं लगाम घातला. प्रसन्न येतात गोलंदाजीसाठी प्रसन्न पाटील, परंतु नंतर ज्या धावा आलेल्या आहेत त्याने थोडीशी ऊर्जा या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या तुलनेत हे षटक चांगलं राहिलं टीचर संघासाठी. त्यामुळे अशाच प्रकारे जरी मोठ्या धावसंख्या मोठे फटके जास्त नाही आले, सिंगल डबल्स तरी चालू ठेवावे लागतील. प्रसन्न पाटील लेफ्ट हँड सीमर यावी चांगला लेग कटर, परंतु त्यानंतर कव्हर्स मध्ये खेळा हा फटका. रन मिळतील 2. गोशांकित क्षेत्रात थोडासा बाउन्स होता, उंची होती या बॉलवर. 2 धावा इथे प्राप्त होते. धावसंख्या 12. क्रिकेट विश्वातील नेहमीच अनेक स्पर्धांमध्ये ज्यांची सातत्याने उपस्थिती असते, पुणे विभागात देखील क्रिकेटवर भरपूर प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व म्हणजेच राहुलभाई शहा यांचं देखील आगमन झालंय. राहुलभाई शहा आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार शेखर निकम चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रसन्न पाटील यंदाच्या हंगामात चांगली गोलंदाजी करतोय आणि सध्या पहिल्या बॉलवर 2 धावा त्याच्या विरोधात राहुलने वसूल केल्यात. एक फटका इथे सजवत असताना कव्हरच्या डोक्यावरून गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल. धावसंख्या 12. 2 गडी गमावलेत. पॉवर प्ले मध्ये मोठी संधी दिली जात नाहीये. या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं षटक देखील चांगल्या पद्धतीने हाताळलं राज सिंगने, त्यानंतर राजेश धोबी आणि आता प्रसन्न पाटील. 2 विकेट. टीचर्स वॉरियर्स रत्नागिरी या संघाच्या सध्या 2 गडी बाद झालेत. धावसंख्या 12. आज तिसरा दिवस आणि पहा आपल्या स्क्रीनवर ऋग्वेदजी पवार यांना देखील आपण पाहतोय. आदरणीय केतनजी पवार साहेब यांचे चिरंजीव. ऋग्वेदजी आपले देखील स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. प्रसन्न यावेळी आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. हा देखील एक चांगला लेग कटर. टप्पा पडल्यानंतर कट होतोय बॉल, बाहेर चाललाय. डॉट बॉल. टीचर वॉरियर संघासाठी धावा गरजेच्या असतील. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अगदी जवळून बॉल गेलाय. सुरेख लाईन, सुरेख टप्प्यावर गोलंदाजी करतोय. अचूकता प्रसन्न पाटीलकडे नेहमीच पाहायला मिळते. तर नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी कॉल असेल सिद्धेश ब्रीथ 11 आणि TCC कुचांबे दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण त्वरित टॉस साठी उपस्थित व्हा. प्रसन्न पुन्हा एकदा तयार. हलक्या त्याने ऑन साइडला दिशा दिली, गाईड केले बॉलला. बॉटमॅनचा चांगला वापर एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर येईल, फेकी करेल. तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त केल्यात. प्रत्येक धाव महत्वाची असेल या मॅच मध्ये, या डावात, कारण बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई यानंतर आणखी एक मोठा सामना या सामन्यानंतर असेल. तिथे 2 संघ जोडले जातील. प्रतीत यश उद्योजक सिद्धेजी ब्रीथ यांचा संघ असेल. हलक्या हाताने बॉटमॅनचा वापर पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक आदित्य वारे. आदित्य वारेने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. तोपर्यंत सिंगल इथे प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 15 धावा, 2 गडी बाद. प्रसन्न पाटील हात खोलण्याची संधी ती दिली जात नाहीये. फलंदाज तयार. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध, शरीरावर बॉल आदळला. त्यानंतर या बॉलवर देखील रन मिळत नाही. हा बॉल डॉट बॉल. या डॉट बॉल सहित ओव्हरची देखील समाप्ती होती. चांगली गोलंदाजी चुकता आपल्याला पाहायला मिळते. 3ही षटक अतिशय चांगल्या लाईनवर करण्यात आली. आता नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी प्रशांत जाधवडे आमच्या सोबत जोडले जातात. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू गप्पी. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतो एक मानाची स्पर्धा शेखर निकम चषक 2024 आणि आजचा 30वा दिवस आहे. आणि या स्पर्धेच्या दरम्यान मंचावरती क्रिकेटपटू असतील, स्कोरर असतील, कॉमेंटेटर असतील, अंपायर असतील, क्रिकेटशी जोडले गेलेले प्रत्येक माणसं प्रकाशझोतात आणण्याचं काम ज्या पुण्यनगरी त्या माणसाने केलं, ज्या व्यक्तिमत्वानं केलं, ते राहुलभाई शहा या ठिकाणी मंचावरती दाखल झालेले आहेत. सर, कोकणामध्ये आपलं स्वागत आहे या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये, मानाच्या स्पर्धेमध्ये. आणि मी या ठिकाणी प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय पिंटू पाकळे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा आपण सन्मान करावा. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि अशा महनी व्यक्तीचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. राहुलभाई शहा यांचा सन्मान. दीपकजी सावर्डेकर यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर पिंट्या शेठ पाकळे, केतन शेठ पवार हे सर्व आयोजक या ठिकाणी आहेत. व्यासपीठावरती
टीचर्स वॉरियर्स या संघाला. राजसिंग ओव्हर नंबर 4 मध्ये पहिल्या बॉलवर एक विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली एसटीच्या मागे. प्रथमेश पवार म्हणजेच नानाने एक चांगला झेल घेतलाय. कॉल बिहाइंड विकेट. तिसरा धक्का इथे लागत असताना टीमला धावा गरजेचे आहेत. 15/3 चौथं षटक. इथून धावा बनवणं क्रमप्राप्त राहील. एक चांगली फायटिंग टोटल तुम्हाला बनवावी लागेल आणि तोच प्रयत्न करतील हे दोन्ही बॅटर्स. नवीन फलंदाज उमेश. गोलंदाज तयार. बॉल थोडासा पुढे टाकलाय कव्हर्स मध्ये. आदित्य वारे अगदी एखाद्या क्षेत्ररक्षकाला प्रॅक्टिस द्यावी तसाच हा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न आणि एक सोपा झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा धक्का देत असताना गोलंदाज राजसिंगला आपण पाहतोय. फलंदाज मनापासून हार्दिक स्वागत आहे. मी आदरणीय केतन शेठ पवार यांना विनंती करेन आपण त्यांचाही यथोचित सन्मान करणार आहोत. दीपकजी साबडेकर यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती. फ्रेंड्स डेव्हलपर्सचे सर्व आहेत. त्याचबरोबर अफजल मखदूम यांनाही विनंती आहे आपण देखील वर सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान मंचावरती केला जातो आहे. अफजल मखदूम यांना विनंती आपण मंचावरती या. ओर टू कम बॉक्स. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. थोडासा दबावात पाहायला मिळतोय कारण संघ 15 धावा तर झाले आहेत परंतु प्रयत्न करावे लागतील यापुढे देखील. इथे देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जकडून ठेवलंय, लगाम लाभलाय, पाय चालत नाहीयेत सध्या फलंदाजांची. मोठी फटकेबाजी गरजेची असेल. गोलंदाजांनी पहिल्या डबात अगदी आपलं काम अप्रतिमरित्या पूर्ण करताना हे सर्वच गोलंदाज पाहायला मिळत आहेत. आखू टप्प्याचा बॉल यावी पूल करायचा होता परंतु नजर नाहीये. बॉल चालय सर विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. जेवढी डॉट बॉल जातील तेवढा दबाव असेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. टप्पा पडला, बाउन्स होता बॉलवर, थोडासा बाहेर गेला विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर 15. गडी बाद झाली आतापर्यंत 4. राजसिंग देखील एक चांगला लिंक कटर विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न परंतु त्यानंतर बॉल चाललाय पॉइंट मध्ये. बायचा सिग्नल. 2 धावा इथे प्राप्त होतील टीमसाठी. राजने सध्या गाजवले. या पहिल्या डावात गोलंदाजी करत असताना सुरेख लाईन अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावांनी धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 17. 17 लॉस ऑफ 4 विकेट्स. 17 वर 4 गडी गमावलीत. राज पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग इनला फलंदाज. आडव्या बॅटने खेळण्यासाठी आउटसाठी ऑफ स्टंप शफल झाले होते. त्यानंतर फॉलो केलं परंतु भरपूर टर्न झाला बॉल आणि अखेर पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यात ऍड होईल. 18 धावा स्कोर बोर्डवर. टीचर वॉरियर्स रत्नागिरी या संघाची धावसंख्या 18. यावी कमी गतीचा बॉल. उजव्या हाताच्या बॅटरसाठी थोडीसे फिंगर रोल केली. गतीमध्ये परिवर्तन आणि खासियत आहे या गोलंदाजाची. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. टप्पा पडल्यानंतर बॉल गती थोडीशी कमी होती. त्यानंतर चांगला कट झाला. चांगला टर्न प्राप्त होत असताना विकेट किपरच्या हातात हा बॉल येते. डॉट बॉल. डॉट बॉलनी ओव्हरची समाप्ती झाली आहे. पहिल्या डावातील 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 18. गडी बाद झाली 4. टीचर वॉरियर रत्नागिरी. थँक्यू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा आपण मंचाच्या दिशेने येतो. इथे एक उत्कृष्ट गोलंदाज, लिजेंड खेळाडू, त्याचबरोबर डिंगडॉग संघाचे मॅनेजर आणि NBची एक शिस्तप्रिय स्पर्धा असते त्या स्पर्धेचे आयोजक अफजल मखदूम यावेळेला मंचावरती आहेत आणि त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. टेनिस क्रिकेटकरता फार मोठं योगदान आहे. एक क्रिकेटपटू म्हणून, एक गोलंदाज म्हणून, त्याचबरोबर सध्या मॅनेजरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि NBचं जे आयोजन असतं त्यामध्ये देखील एक स्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज त्यांचा सन्मान आदरणीय केतन शेठ पवार त्याचबरोबर पिंटा शेठ पाकळ यांच्या शुभ हस्ते मंचावरती केला जातोय. अतिथि देवो भव कहते ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ये हमारी परंपरा है, हमारी संस्कृती है. अफजल मखदूम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावरती केला जातो आहे.
खूप चांगली गोलंदाजी पहा, लगाम आणखी वाढवला. ज्या पद्धतीने 5वं षटक सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 19 वर स्थिरावलेली आहे. परंतु अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला काही स्ट्रोक खेळावेच लागतील. कालच्या दिवसात देखील जर पाहिलं तर पहिल्या काही मॅचेसमध्ये धावा नव्हत्या झाल्या, परंतु त्यानंतर झाल्या होत्या आणि आता ती वेळ आली आहे ज्यावेळेला मोठे फटके खेळायचे आहेत. इथे देखील चांगला बाउन्सर पेश केलाय, धावा रोखल्या गेल्यात, परंतु शेवटची 2 षटकं महत्वाची राहतील. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पुन्हा एकदा पाहू या चेंडूचं चित्र. अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये, बदल आली ते पाहायला मिळत नाही आणि त्यानंतरच बीट होताना फलंदाज पाहायला मिळतात. प्रसन्न पाटील ओव्हर नंबर 5 मध्ये यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्म मध्ये हा गोलंदाज अनेक स्पर्धा गाजवल्या आणि त्यानंतर या स्पर्धेत खेळत असताना चांगली गोलंदाजी करतोय. ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये दिशा दिली, डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव प्राप्त केले. दुसऱ्या धावेसाठी सध्या प्रयत्नशील, परंतु दुसरी धाव मिळणार नाहीये. सिंगलवर इथे समाधानी व्हावं लागेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे चाललाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 20. शेवटची 2 षटकं स्लॉक्स ओव्हरमध्ये तुम्हाला थोडासा प्रयत्न करावा लागेल, गिअर शिफ्ट करावा लागेल. पूर्णपणे दबाव सध्या फलंदाजी करणाऱ्या टीमवर, परंतु हा दबाव झुगारायचा असेल प्रयत्न जरूर केलाय, परंतु बॉल बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. डावखुऱ्याच्या गोलंदाजांना नेहमीच आपण पाहतो एक नैसर्गिक शैली प्राप्त झालेली असते आणि त्या शैलीच्या जोरावर चांगले चेंडू ते कट करतात आणि इथे देखील ते चित्र पाहायला मिळतात. तिलवान डेव्हलपर्स यांना देखील आपण स्क्रीनवर पाहिलं. प्रसन्न पाटील पुन्हा एकदा तयार, आडव्या बॅटने ऑन साइडला खेळलाय, बॉल चाललाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने बॉलवर पोहोचला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा थ्रू लेट झाला आणि त्यानंतर पहा धावांसाठीची धावाधाव अशीच पाहायला मिळते. संधी प्राप्त झाली, लगेचच पाहिलं, धावा घेतल्या, कारण धावा गरजेच्या आहेत, धावा येणं गरजेचं आणि त्यामुळे इथे 3 धावा पूर्ण केल्यात. थोडंसं क्षेत्ररक्षण अडकळलं, बॅकअप थोडासा चुकीचा पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळलेला फटका, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकांनी बॉल थांबवला, फेकी केली, परंतु थ्रो थोडासा हातातून निघाला आणि त्यानंतर 3 धावा इथे प्राप्त झाल्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 23, गडी बाद झालीत आतापर्यंत 4. इकडे एका षटकात आता केवळ 1 षटक बाकी आहे. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर राज सिंग असेल, राजेश धोबी असेल, त्याचबरोबर प्रसन्न पाटील असेल, या तिघांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि या ठिकाणी डॉट बॉलची संख्या पहा किती मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली आहे. परंतु 1 षटक बाकी आहे. मयूर वाघमारे आले जरूर गोलंदाजीसाठी, परंतु 1 षटक जे बाकी आहे, कमीत कमी 15-1 धावा तरी येणं गरजेचं आहे. म्हणजे 40च्या आसपासचं टार्गेट जरी सेट झालं तर एक सन्मानजनक स्थितीकडे थोड्याफार प्रमाणात का होईना टीम जाऊ शकेल. अगदी बरोबर उल्लेख केला सर तुम्ही. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, लॉंग लेगला बॉल चाललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे प्राप्त होतील. काल देखील आपण पाहिलं पहिल्या डावात धावा बनत नव्हत्या. लो स्कोरिंग मॅचेस देखील खूप चांगल्या पद्धतीने टफ झाल्या, चांगल्या फाईट्स पाहायला मिळाल्या. त्यामुळे इथून 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं राहील आणि त्यानंतर दुसऱ्या डावात चांगली गोलंदाजी होऊ शकेल. पण सध्या आपण पाहतोय शेवटचं षटक, पहिल्या बॉलवर 2 धावा प्राप्त झाल्यात. मयूर तयार, मयूरचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, ऑन साइडला खेळलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा अर्जित होत आहेत. दुहेरी धावा इथे प्राप्त केल्या. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्डवर 27-27. 5 गडी गमावलेत. पहिल्या डावा टीचर वॉरियर रत्नागिरी विरुद्ध तिरुपती सावर्डे. दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघांकडे चांगली क्षमता, परंतु सध्या गोलंदाजी करत असताना तिरुपती सावर्डेचं पारडं जड पाहायला मिळते पहिल्या डावात. यावी फटका सुरेख आहे, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला घोषांकित क्षेत्र आणि तिथे 2 धावा प्राप्त होत आहेत. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून थोडासा मागे गेला फलंदाज, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा बॉल पाठवलाय, तिथे 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 धावांनी धाव फलक आता 29-29. शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक. मयूर वाघमारे या देखील खेळाडूची भरपूर चर्चा राहिली. पनवेल तालुक्यातील देवत हे गाव, या गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू आणि सध्या या मॅच मध्ये तिरुपती सावर्डेसाठी खेळत असताना चांगली गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख लाईन. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवलाय. पंचांचा सिग्नल, या वेळी गोलंदाजाला दंडित केले जाते. व्हाईट बॉलचा सिग्नल, अतिरिक्त 1 धाव मिळेल. परंतु आता आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते आहेत गणेशजी सावर्डेकर, या स्पर्धेचे एक संयोजक, आयोजकाच्या भूमिकेत भरपूर चांगलं कामकाज यांनी देखील केले गेले अनेक दिवस. गणेशजी सावर्डेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे, भरपूर दिवसांची मेहनत आहे या स्पर्धेमागे. 34वा पर्व, प्रत्येक पर्वात नाविन्यपूर्ण उपक्रम. मायबाप ट्रेडर्स देखील आपण पाहतोय मोठ्या संख्येने
उपस्थित राहतात आणि सध्या प्रेक्षक गॅलरीमध्ये आता प्रेक्षक गॅलरी देखील थोड्या वेळात फुल होतील कारण आज देखील अनेक तारे खेळणार आहेत आणि सध्या हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे प्रलंबित. ऑनफिल्ड ऑफिशियल्सने व्हाईट बॉलचा सिग्नल दिलाय आणि त्यांच्या विरुद्ध अपील केलं गेलंय. तिरुपती सावर्डे विरुद्ध टीचर वॉरियर रत्नागिरी. गोपी थँक्यू व्हेरी मच. डिसिजन पेंडिंग आहे तर मंचावरती या स्पर्धेला निश्चितच थोडासा चेहरा बदलला आहे आणि संकल्पनाही बदलत आहेत. त्यामागे आदरणीय दीपकजी पवार साहेबांचं देखील फार मोठं योगदान आहे. आज ते व्यासपीठावरती दाखल झाले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. परतपासून हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस थँक्यू अँड वॉर्म वेलकम दीपकदादा पवार. हे नेहमीच सर्वांच्या मागे खंबीरपणे असतात. आमच्या प्रवासात देखील आदरणीय दीपकदादांचा खूप मोलाचा वाटा आहे. क्रिकेटर्स कॉमेंटेटर्स स्कोरर यांच्या पाठीशी नेहमीच दीपकदादा असतात. इथे देखील एक चांगला बाउन्सर खांद्याचा चांगला वापर करत असताना एक चांगला बाउन्सर पेश केलाय मयूर वाघमारेने. बॉल चाललाय डॉट बॉल पूर्णपणे दबाव. स्ट्रायकिंग एंडला राहुलला आपण पाहतोय. धावसंख्या 29. 40 पर्यंत जर इथे मजल मारली गेली तर एक चांगली फायटिंग टोटल होऊ शकेल असा अंदाज आपण लगावला, परंतु त्यानंतर मयूर वाघमारेचा भेदक मारा पाहायला मिळतोय. इथे देखील पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड खेळू पाहत होता टप्पापर्यंत बॉल विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूसहित 6वे षटक देखील संपुष्टात येतोय. पहिल्या डावाचा खेळ म्हणजे 6 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 29 धावांनी गडी बाद झालीत. 4 गडी बाद 29 धावा. अतिशय चांगली सुरेख चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला षटकं टाकली. तिथे त्याने अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी शकता. या ठिकाणी प्रेक्षकांची संख्या देखील आता वाढायला सुरुवात झाली. प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी उत्तम प्रकारची गॅलरीची व्यवस्था. तर सिद्धेश ब्रीत आणि दुसऱ्या बाजूला TCC कुचांबे टीम कॅप्टन अपन टॉस साठी यायचे. दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूंगा. TCC कुचांबे टीम के कप्तान पहुंच चुके हैं. मैं दरख्वास्त करना चाहूंगा सिद्धेश ब्रीत 11 टीम के कप्तान, आपको भी यहाँ टॉस बॉक्स की तरफ आना है. सिद्धेश ब्रीत 11 संघाचे कॅप्टन फरदीन काझी दाखल झालेले आहेत. तर आपण मंचावरून मान्यवरांना देखील आता निमंत्रित करतोय. प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय पिंटू शेठ पाकळे यांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. त्याचबरोबर गणेश सावर्डेकर देखील या ठिकाणी आमच्यावर असतील. टीम मॅनेजमेंटमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका. आकाश देखील या ठिकाणी दाखल झाला आहे. फरदीन काझी यावेळेला कर्णधार असेल सिद्धेश ब्रीत 11 संघाचा. विपुल खैरे देखील या ठिकाणी आहे. दीपक सावर्डेकर हे देखील दाखल झाले. विपुल खैरे आणि फरदीन काझी यावेळेला दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत टॉस साठी. गणेश सावर्डेकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. इट इज द कॉल, इट इज टेल. TCC कुचांबे संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. काय डिसिजन घेण्यात अत्यंत महत्वाचा सामना आहे. बॉलिंग करू, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अत्यंत महत्वाचा आहे. फरदीन, अगर आप टॉस जीते तो क्या फैसला करते? नहीं फील्डिंग ही करते हैं हम भी.
अभी बल्लेबाजी करनी है तो आपके पास बहुत अच्छी बल्लेबाजी, स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है, कितने रन बनाने चाहेंगे इस विकेट पर? नहीं, कोशिश करेंगे 55 अबाउ जो भी हो, बॉलर्स को उतना चांस देना चाहेंगे। जिस तरह से विकेट खेल रहे हैं, एक बार फिर टप्पा खाने के बाद घुमा मिल रहा है और एक बार फिर गेंदबाजों का बोलबाला रहा है, कुछ मैचेस ऐसे जो 80 के पार चले गए, लेकिन रन बनाने का थोड़ा चैलेंजिंग लग रहा है। नहीं, चैलेंजिंग तो होगा, उनका भी टीम अच्छा है, हमारे पास भी बैट्समैन अच्छे, तो हम कोशिश करेंगे कि 55-60 के ऊपर जो होगा बॉलर्स को उतने ज़्यादा रन देने की कोशिश करें। जब आप कोंकण में आते हैं तो खेलने के लिए मज़ा आता है? काफ़ी मज़ा आता है इधर तो, मतलब मैं बहुत बार खेला हूँ, पहले तिरुपति सावड़ा में, अभी दूसरी टीम में आया हूँ, तो माहौल वैसे ही रहता है, काफ़ी अच्छा लगता है खेलने। प्रदीप, ऑल द बेस्ट, आपके लिए बहुत बहुत शुभकामनाएं। तो बस सिक्का उछला टीसीसी कुचाम्बे के पक्ष में गिरा, इन्होंने कहा कि भाई हम बॉलिंग करेंगे और सिद्धेश 11 टीम को मौका दिया है बल्लेबाजी करने के लिए, तो यहाँ बिल्कुल मजा आएगा, इंटरेस्टिंग मैच। लेकिन वो दूसरा मैच होगा, अभी वो दूसरा पड़ाव पहले मैच का देखना बाकी है। चलते एक बार फिर कॉम्बॉक्स की तरफ, ओ टू कॉम्बॉक्स। धन्यवाद प्रशांत जी. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील पार पडलाय. सिद्धेश ब्रीद विरुद्ध टीसीसी कुचांबे या टीमने टॉस जिंकला. पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, परंतु या मॅच मध्ये 30 धावांचं लक्ष्य ठेवले गेले तिरुपती सावर्डे या टीम समोर. आणि जसं दुसऱ्या डावाला होईल सुरुवात, समालोचन कक्षामध्ये होईल थोडंसं परिवर्तन. या ऐकूया मायक्रोफोनवर आदरणीय चंद्रकांत शेट्टी सरांना. या सर, आपले देखील स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित असणारी MLS शेखर निकम ट्रॉफी 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल. ज्या मैदानामध्ये मागील 34 वर्ष महाराष्ट्रातील एक नामवंत आणि लोकप्रिय क्रीडा स्पर्धा रंगली, आज पुन्हा एकदा पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. सर्कल भेदण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होता, परंतु तसं नाही झालं. डॉट बॉल येतोय. एका बाजूला जर पाहिलं तर संजय पाकडे यांना आपण पाहतोय बंधू, आणि दुसऱ्याच बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश पवार नाना, दोन सावर्ड्याचे सुपुत्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. याच जोडीला आम्ही सुप्रीमो चषकात देखील सलामी करताना पाहिले आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा यावेळेला एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय, परंतु अडवला गेलाय. मिडऑफच्या दिशेने मात्र हा बॉल अडवला गेला आणि आणखीन एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी आपण संजय पाकडे म्हणजे प्रसिद्ध उद्योजक पिंटरशीत पाकडे यांचे बंधू देखील आहेत आणि गेली कित्येक वर्ष त्यांना मी खेळताना देखील पाहतोय. यावेळेला एक चांगला आणि दर्जेदार फटका पाहायला मिळाला आणि सर्कल भेदणारा हा फटका देऊन जाईल 2 धावा. या मैदान अक्षरशः मात्र तोंडपाठ असणाऱ्या गेली कित्येक वर्ष या मैदानात ते क्रिकेट खेळत आहेत आणि एक दर्जेदार फटका आता मात्र या ठिकाणी त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. आतुर असतात क्रिकेट रसिक देखील या ठिकाणी. कोण कोण नामवंत खेळाडू या ठिकाणी येत आहेत, कोणत्या टीम येत आहेत, आज कोणाच्या मॅचेस आहेत, ही सगळी उत्कंठा केवळ सावर्डाच नाही तर आजूबाजूच्या परिसराला देखील आहे. यावेळेला बॅकफुटला गेले आणि पॉईंटच्या दिशेने एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला खरा, परंतु पॉईंटच्या खेळाडूला आदळून चेंडू पुन्हा एकदा मैदानात आतमध्ये येतोय आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश पवार नाना आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर संजय पाकडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नाना यांच्याविषयी सांगायचं झालं तर अगदी शालेय जीवनापासून लेदर बॉल क्रिकेटचा प्रचंड असणारा अनुभव, त्याचबरोबर जर पाहिलं तर मुंबई युनिव्हर्सिटीचे अखिल भारतीय युनिव्हर्सिटी क्रिकेट जिंकण्यामध्ये मोलाचा वाटा त्यांचाही राहिला आहे आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये अगदी महाराष्ट्राच्या अंडर-23 संघाचं प्रतिनिधित्व देखील ज्यांनी केलं आहे आणि त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज असेल, नॅशनल असेल, अशा शिवाजी पार्क जिमखाना असेल, अशा विविध संघांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आहे. तर तेच प्रथमेश पवार नाना फ्रॉम सावर्डे. हो 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 हो, चांगला बॉल टाकलाय. गोलंदाजाचं कौतुक यावेळेला करावं लागेल. अमित यांनी मात्र यावेळेला एक चांगला म्हणजे प्रभावित झाले नाना, अशाच प्रकारचा एक चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केला. व्हेरिएशन पाहायला मिळालं, बॉलला कट करताना पाहायला मिळाले आणि पहिला चेंडू प्रथमेश यांच्या विरुद्ध खूप चांगला राहिला. विजयासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे 36 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. नानासाठी आणखीन एक चांगला बॉल जरूर होता, परंतु या ठिकाणी संयमाने कव्हरच्या दिशेने हा चेंडू टोलावला आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे तिरुपती सावर्डे या संघाची धावसंख्या बिनबाद 5.
येस, थँक्यू डीजे. पहिल्या डावात उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या डावात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकानंतर 3 धावा होत्या आणि आता दुसऱ्या डावात आपण पाहतोय चांगलीच गोलंदाजी करत असताना अमित पवारने देखील 5 धावा खर्च केल्यात. 30 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय, परंतु ही मॅच देखील चांगली गोलंदाजी केली गेली तर एक चांगली फायटिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आणि सध्या पहिल्या ओव्हरमध्ये ते चित्र पाहायला मिळत आहे. यंग बॉयज क्रिकेट क्लबचे अतिशय महत्त्वाचे सदस्य विकासजी नलावडे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. कारण ही यंग बॉयची एक टीम आहे आणि त्या टीमचा प्रत्येक खेळाडू यंग बॉयजसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि यंग बॉयच्या इतिहासाचे साक्षीदार यंग बॉयजचे एक महत्त्वाचे सदस्य या ठिकाणी विकासजी नलावडे यांचे आगमन होत आहे. विकासजी, आपल्या येण्याने यंग बॉयच्या सर्व सदस्यामध्ये एक वेगळी ऊर्जा येणार आहे, कारण यंग बॉयचे तुम्ही एक महत्त्वाचे सदस्य आहात आणि इतक्या वर्षाच्या या आयोजनाचे एक प्रमुख घटक आहात. आज या ठिकाणी आपण उपस्थित राहत आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सावर्डे नगरीमध्ये हार्दिक स्वागत असेल. यंग बॉयज क्रिकेट क्लबचे ज्येष्ठ सदस्य विकास नलावडे यांचं इथं आगमन होत आहे. काही दुखापत झाली होती, परंतु त्यातून सावरून आज पहा यंग बॉयजचं हे आयोजन आहे. मी यंग बॉयजचा सदस्य आहे, परंतु यंग बॉयजसाठी मी इकडे ना सगळ्यांना विनंती असेल जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात. महत्त्वाचे सदस्य यंग बॉयजचे. यंग बॉयज आमचा करणारी ही अखिल भारतीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आज या सावर्ड्याच्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये आपण पाहतोय. यावेळेला मात्र थोडासा राहुलने पुढे बॉल टाकलाय आणि त्याला जर पाहिलं तर ऑन साईडला खेळलं, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न होतोय. बंधू या ठिकाणी एक धाव घेत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 1 पुढे गेली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 6 धावांवर. 36 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. कोणत्याही म्हणजे छोट्यातल्या छोट्या धावसंख्येत देखील मॅचेस रंगताना पाहायला मिळतात आणि इकडे त्यासाठी तुम्हाला काही विकेट घ्यावे लागतील, परंतु प्रथमेश पवार यांच्याकडे अनुभव आहे, संजय पाकडे बंधू यांच्याकडे देखील प्रदीर्घ असा अनुभव आहे. विशेष म्हणजे या खेळपट्टीचा, या मैदानाचा, या स्पर्धेचा हा देखील खूप वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि तिरुपती सावर्डे म्हटलं तर मग आनंदवाडीमध्ये देखील विशेष कामगिरी त्यांना आम्ही नेहमीच करताना पाहतो. त्याचबरोबर जर पाहिलं तर सुप्रीमो चषकात, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी या विविध महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तिरुपती सावर्डे हा संघ आपल्याला आवर्जून पाहायला मिळतो. चांगला बॉल या ठिकाणी प्रथमेश यांच्यासाठी. पवित्रा तर घेतला होता मोठा स्ट्रोक खेळण्याचा, परंतु कमी गतीने खोलवर टप्प्याचा चेंडू आणि ऑप्टमच्या बाहेर टाकलाय, त्यामुळे इकडे मोठा फटका तर नाही येऊ शकलाय, परंतु निर्धाव चेंडू येतोय हे मात्र महत्त्वाचं आहे. आणि राहुल यांनी हे केलेलं कमबॅक पाहायला मिळाले. कमी धावसंख्येमध्ये देखील झुंज देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. टीचर्स ऑरियर हा संघ पाहायला मिळतोय. पहा मान्यवरांचे झालेले या ठिकाणी आगमन आणि प्रत्येक सदस्य, प्रत्येक मान्यवर हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल त्याला प्रथमेश यांनी खेळलाय मिड विकेटच्या दिशेने आणि बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. प्रथमेश पवार म्हणजे नानाच्या बॅटमधून एक दर्शनीय फटका आणि चौकारी ते वसूल केलाय. या चौकाराच्या मदतीने नक्कीच धावसंख्येला वेग मिळेल. चांगला फटका, नेत्रदीपक टायमिंग आणि त्यानंतर एक चौकार. नाना जर पाहिलं तर एक जबरदस्त खेळाडू आहेत भारतात आणि भारताच्या बाहेर देखील. प्रथमेश पवार या नावाचा डंका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला चांगला बॉल, त्यावर मात्र
कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न होता, सर्कलच्या आतमध्येच अडवला जातोय. गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळालं इकडे, कारण धावसंख्या जर पाहिली तर आता 10वर म्हणजे 10 चेंडूंचा खेळ झालाय, 10 धावा झालेल्या आहेत इकडे. परंतु कमी धावसंख्येमध्ये देखील टीचर्स वॉरियर फाईट करतोय. शिक्षकांचा संघ पाहायला मिळतो. अलीकडे जर पाहिलं तर पोलीस बांधवांचे संघ येताना पाहायला मिळतात, शिक्षकांचं, वकील बंधूंचे, डॉक्टर बंधूंचे देखील संघ पाहायला मिळत आहेत. आणि हे क्रिकेट, आपलं टेनिस बॉल क्रिकेट देखील सर्व दूर पोहोचलंय. यावेळेला ऑप्टमच्या 12 बाहेर पंच आमच्याकडे वळाले आणि कळवतायत हा व्हाईट बॉल आहे. अचूकतेवर नव्हता आणि त्यामुळे व्हाईट बॉल इकडे घोषित केला जातोय. हळूहळू पाहूया या ठिकाणी गोपी सर, प्रेक्षकांनी मैदान व्याप्त होताना पाहायला मिळत आहे. आज बाजूचा कठाडा संपूर्णपणे प्रेक्षकांनी भरून जातो. प्रेक्षक गॅलऱ्या सुद्धा प्रेक्षकांनी भरून जाताना पाहायला मिळत आहेत. काही वेळापूर्वी जर पाहिलं तर रवी सुर्वे यांना देखील आपण पाहिलं. यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय, परंतु तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने हा चेंडू जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी आपल्याला मार्गस्थ असताना पाहायला मिळते आणि धावसंख्या 12वर जाते. स्पर्धेत जर पाहिलं तर या विद्युत रोषणाईमधील स्पर्धा आहे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, परंतु हीच खासियत आहे. म्हणजे या मैदानात तुम्हाला या भौगोलिक परिस्थितीला सामोरं जायचं आहे आणि क्रिकेट खेळायचं आणि विजयी व्हायचं आहे. हे आज नाही तर गेली कित्येक वर्ष आपण पाहिलंय. गणेश सावर्डेकरजी आणि पिंट्या शेट पाकळे यांना काही क्षणापूर्वी आपण पाहिलं. यावेळेला बॅकफुटला जात असताना पॉइंटला क्लासिकल अंदाजामध्ये संजय पाकडे यांच्या बॅटमध्ये एक दर्जेदार 2 धावांचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. वा, दर्जेदार. धावसंख्या 2 ने पुढे गेली. बघता बघता 2 ओव्हर संपल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावा. आणि संयमी फलंदाजी आपण पाहतोय. 30 धावांचं लक्ष आहे, त्यामुळे कोणतीही जोखीम इथे घेतली जात नाहीये. चांगल्या चेंडूंवर एकेरी दुहेरी धावा घेतल्या जात आहेत आणि त्यानंतर धावफलक खालता ठेवण्याचा प्रयत्न आणि सध्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 बिनबाद. प्रथमेश पवार नाना खेळतात 7 धावांवर आणि संजय पाकडे बंधू हे खेळतात मात्र 6 धावांवर. आणि चांगली जोडी, म्हणजे या जोडीने आज नाही तर कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि एकमेकांचं कॉम्बिनेशन खूप चांगलेलं आहे. आणि आज जर पाहिलं तर सावर्ड्याच्या घरच्याच मैदानात ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि आपल्या बंधूंचा खेळ या ठिकाणी पिंट्या शेट पाकडे हे देखील पाहत आहेत. गणेशजी सावर्डेकर यांना देखील आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय. या स्पर्धेसाठीचे महत्त्वाचे घटक आहेत. यावेळेला बॉल हवेत पाहायला मिळाला जरूर, परंतु पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होईल. पाहूया किती धावा तिकडे असतील. पंच घोषित करतायत 2 धावा. आता विजयाच्या दिशेने हे मार्गक्रमण होताना पाहायला मिळत आहे. 30 धावा गोलंदाजाने सुरुवातीला पहिल्या डावात अंकुश घातला आणि दुसऱ्या डावात जर पाहिलं तर ही जोडी सलामीची जमली आहे. काही सिंगल्स, काही डबल्स आणि काही चौकार देखील पाहायला मिळाले. हळूहळू हा डाव मात्र जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. विकास तलावडेची आणि रवी सुर्वे यांना देखील आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर आता 16. 30 पाठला करायचा नाना. यावेळेला थोडीशी फ्लाईट होती परंतु त्या ठिकाणी या बॉलला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि तिकडे पॉईंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. पॉईंट थर्डमॅनच्या दिशेने थोडासा वाईट मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. धावसंख्या 1 ने पुढे जाते 17 धावांवर. कोण जिंकणार याची चर्चा आहे. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत. एखादी मॅच पराभूत झाल्यानंतर देखील सामने जिंकले जातात. कालच्या रात्रीत आपण पाहिलंय सिद्धेश ब्रिज यांचा संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत होऊन सुद्धा काल क्वालिफाय झाला आणि हेच लीग पद्धती मॅच. यावेळेला थोडासा अकूट टप्प्याचा बॉल पवित्र होता पोलचा, परंतु ती बॉडी पोझिशन टायमिंग नाही करू शकले आणि एक डॉट आमदार म्हणून त्यांची ओळख आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये देखील महत्त्वाचे प्रश्न, अभ्यासू प्रश्न देखील मांडताना त्यांना आपण पाहत असतो. आज त्यांच्याच कार्याचा गौरव गवगवा करणारी ही स्पर्धा सावर्डे नगरीमध्ये पाहायला मिळते. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता या लेगबाईच्या एका धावेच्या जोरावर पुढे जात असताना पाहायला मिळते. ती म्हणजे 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 18 धावांची पार्टनरशिप देखील या ठिकाणी पाहायला मिळते. हळूहळू प्रेक्षक येत आहेत. पहा, काल देखील जर पाहिलं तर लांब लांबून प्रेक्षक, चिपळूण शहरातून प्रेक्षक आलेत. काही प्रेक्षक खेडवरून आलेले आहेत. अगदी जर पाहिलं तर गुहागर तालुक्यातून आलेले आहेत, संगमेश्वर मधून आलेले आहेत. अकलाक्षक आलेत. यावेळेला आक्रमण केलंय पवार यांनी आणि अकलाक मात्र या ठिकाणी पहिल्याच बॉलवर
स्थान आहे ती परतलाय ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये एक चांगला झेल टिपत असताना फलंदाज बाद झालाय अमित पवार म्हणजेच कुपरचा हा चेंडू आपण पाहिला कमी गतीने टाकला होता त्याच्यावर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग चांगलं नव्हतं आणि त्यानंतर हा पहिला ब्रेक थ्रू मिळतोय टीम टीच्या वॉरियर रत्नागिरीला प्रथमेश पवार नाना बॅक टू पविलियन 10 धावांचे खेळ नाना यांनी या नव्हतं आतापर्यंत थोडेसे संयमाने खेळत होते यावेळेला मोठा स्ट्रोक खेळायला गेले आणि माघारी परत आहेत बॅटिंगसाठी येत आहेत नवीन बॅटर रायगड जिल्ह्यातील सिक्सर किंग म्हणून देखील ओळखले जातात रायगड जिल्हा ओरण तालुका आणि मोळेखंड गावचा सितारा जीवित म्हात्रे यांना आपण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचशा स्पर्धा आपल्या बॅटिंगच्या आणि षटकाराच्या जोरावर जिंकून देणारा हा फलंदाज बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय तर आज पाहूयात परंतु इकडे गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल जवळत अमित यांनी एक यश मिळवलंय पाहूया अजून थोडासा दबाव वाढवावा लागेल त्यासाठी विकेट आवश्यक आहेत स्ट्राईकवर जर पाहिलं तर आता जीवित म्हात्रे आलेले आहेत आणि अमित यांना यश मिळतंय पहिली विकेट घेतली आहे जोडी फोडण्यामध्ये यशस्वी राहिले यावेळेला पहा पुन्हा एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय बॉलचा अंदाज घेतला हळूवार पद्धतीने केवळ ढकलण्याचा प्रयत्न होता पॉइंटला आणि तिकडे जर पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपतोय धावसंख्या झाली आहे ती 18 3 षटकांचा खेळ बाकी आहे 12 धावांची आवश्यकता अजून आहे तिरुपती सावर्डे संघाला सामना जिंकण्यासाठी आणि सध्या आपण पाहतोय स्क्रीनवर ऋग्वेदजी पवार यांना देखील आपण पाहिलं लखलखजी शेख यांना देखील आपण पाहतोय आदरणीय चिलवान शेठ हे देखील आपल्या स्क्रीनवर डेव्हलपरचे मालक आदरणीय सावर्डेकर सरांना आपण पाहतोय सध्या स्क्रीनवर साजन सरांना देखील आपण पाहतोय या सर्वांचं क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे यंग बॉय सावर्डे सातत्याने चर्चेतलं नाव अनेक मान्यवर सदिच्छा भेट देण्यात होत असतात या सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत आणि आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 18 येणाऱ्या 18 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी 12 धावांची गरज असेल सामना थोडासा समीप आलाय परंतु इथून देखील चांगली गोलंदाजी केली गेली काही डॉट्स बॉल टाकले गेले विकेट घेतल्या गेल्या तर कहाणी ट्विस्ट होऊ शकेल यावेळेला मात्र एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने संजय पाकडे यांनी या चेंडूला खेळलं आणि तिकडे जर पाहिलं तर 1 धाव घेतलेली आहे आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे 19 धावांवर विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे कारण 9 विकेट हातात आहेत परंतु दुसऱ्या बाजूला जास्तीत जास्त विकेट घेऊन या पराभवाला लांबवण्याचा प्रयत्न असणार आहे टीचर्स वॉरियर संघाचा कारण आणि म्हणजे इथेच सगळं काही संपलेलं नाही आहे तर या मॅचमध्ये देखील फाईट करू शकतात ते आणि लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत तिकडे जीवित यावेळेला पॉईंटच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले बॉलचा अंदाज घेतला आणि पॉईंटला 2 धावांसाठी पाठवलं धावसंख्या 2 ने पुढे जाते जाऊन पोहोचते ती 21 धावांवर 9 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने गावागावातून येत आहेत कारण आज त्यांना दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळणार आहे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या या प्रांगणामध्ये या मैदानामध्ये पटांगणामध्ये दरवर्षी क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तौबा गर्दी असते आणि आजही ती गर्दी होईल कारण खूप मोठे धुरंधर आज देखील या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील या वेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न चेंडूची फेकी धावाची संधी होती परंतु पुन्हा मागे वळले यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय पहा दबाव वाढवलाय क्रिकेट आहे काही होऊ शकतं मॅच मध्ये येण्यासाठी अशाच प्रकारच्या काही चेंडूंची आवश्यकता आहे आणि ते काम मात्र या ठिकाणी गोलंदाज राहुल करताना पाहायला मिळत आहेत याही अगोदर ते गोलंदाजीसाठी पाहायला मिळाले होते यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू त्याला जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक या ठिकाणी खेळलेला आहे आणि पंच घोषित करतायत हा चेंडू जातोय 2 धावांसाठी धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते 23 धावा सामना अगदी समीप आलाय आता धावसंख्या स्कोर कार्डवर 23 7 धावांची गरज असेल ओव्हर नंबर 4 मध्ये सध्या राहुल 2 चेंडू निर्धाव टाकले त्यानंतर 2 धावा येत आहेत स्ट्रायकिंग इनला आपण पाहतोय जीवित या मॅच मध्ये
आपल्या टीमसाठी खेळत असताना शांत क्रिकेट खेळतोय. आणि नक्कीच जीवितने काही आकर्षक फटके या ठिकाणी खेळले. संजय पकडे यांनी देखील काही स्ट्रोक खूप चांगल्या पद्धतीने खेळलेले आहेत. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाले. फरदीन काझीला देखील इन ॲक्शनमध्ये पाहू आपण. म्हणजे पुण्याचे काही दर्जेदार खेळाडू पाहायला मिळतील, मुंबई परिसरातील देखील खेळाडू पाहायला मिळतील, महाराष्ट्रभरातून खेळाडू यानंतरच्या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे उत्कंठा सर्वांनाच असणार. आणि यावेळेला एक पॉवरफुल कव्हरच्या दिशेने स्ट्रोक येताना पाहायला मिळाला जीवित यांचा. 2 धावा तिकडे मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. बघता बघता 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 25 धावा. एक खेळाडू माघारी परतलेला असताना तिरुपती सावर्डे. चंदू सर, असं वाटलं होतं 30 धावांचं लक्ष्य, सामना लवकर फिनिश होईल, सुरुवातीच्या षटकांमध्ये हा सामना फिनिश होईल, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं सध्या आपल्या स्क्रीनवर आदरणीय बंधुशेठ पाकळे यांच्या मातोश्री देखील पाहायला मिळत आहेत. आपले देखील स्वागत. 30 धावांचं लक्ष्य, हा सामना लवकर फिनिश होईल असं वाटलं होतं, परंतु टीचर वॉरियर्स रत्नागिरीच्या गोलंदाजांनी देखील चांगली इथे लढत दिली आणि आता हा सामना 12 बॉलमध्ये 5 असा देखील आलाय. 12 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. विजयाच्या अगदी समीप आहेत. पाहूयात हा विजय कशा प्रकारे साकार होईल की विजय लांबवला जाईल. ऋग्वेद पवार यांना देखील आपण पाहतोय स्क्रीनवर. केतन शेठ पवार यांचे चिरंजीव देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश पवार यांना देखील आपण खेळताना पाहिलं. दर्जेदार खेळ आज नाही तर उभ्या भारतभर ज्या ज्या वेळेला जातात त्यावेळेला चिपळूण आणि सावर्डे आणि रत्नागिरी जिल्ह्याचं देखील नाव घेऊन जातात. ही महत्त्वाची बाब आहे. बॅकफुटला जात असताना आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि त्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी धावबादच्या स्वरूपात येते विकेट. त्याचबरोबर जर पाहिलं तर सगळ्या प्रेक्षकांसाठी खास बाब म्हणजे विविध पारितोषिकं असणारा लकी ड्रॉ. म्हणजे तुम्ही मॅच बघायला या आणि घरी जाता जाता पारितोषिकं घेऊन जा. आणि म्हणजे प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आणि एक नाही तर खूप सारी विविध पारितोषिकं त्या ठिकाणी. आणि 16 पारितोषिकांनी त्याचबरोबरीने एक भाग्यवान प्रेक्षक असाही असेल जो मोटरसायकल येईल तर चालत चालत येईल तर कशाही वेगळ्या वाहनाने जाताना स्वतःची बाईक घेऊन जाईल घरी. हॅलो हॅलो. यंग बॉयज क्रिकेट क्लबचे ज्येष्ठ सदस्य श्री विकास नलावडे यांचा 1-2 महिन्यापूर्वी अपघात झाला होता. अपघातानंतर त्याचा बरे झाले आणि आज त्या आजारी असताना सुद्धा व्यासपीठावरती आलेले आहेत. त्यांचं स्वागत सचिन पाकळे आणि केतन पवार करतील. मी विकासजी नलावडे यांचं स्वागत करतायत सचिन पाकळे आणि केतन पवार. नलावडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यंग बॉयचे एक महत्त्वाचे घटक पंकज जाधव मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत जीवितच्या जोडीला. जीवित यावेळेला जर पाहिलं तर एक वेगवान फटका खेळताना पाहिला मिळाले आणि सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावा. त्याचबरोबर श्री सचिन शेठ पाकळे रवींद्र सुर्वे यांचं स्वागत करतील. यंग बॉयजचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिन पाकळे, केतन पवार, श्री रवींद्र सुर्वे यांचं स्वागत करतायत. रसिक प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. आपण 28 तारखेपासून इथे या स्पर्धेला सुरुवात झाली आणि या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आपण लकी ड्रॉची सोडत दररोज करतोय आणि रोज 16 बक्षिसांचं आपण वितरण करतोय. आज 3रा दिवस आहे आणि खास प्रेक्षकांसाठी तिकीट काउंटर आपण लाईटच्या तिथे एक काउंटर ठेवलेला आहे. इच्छुकांनी आपलं तिकीट लवकरच बुक करून जाताना बक्षीस घेऊन जायचं आहे. ही सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. धन्यवाद.